एक ग्लास पाणी नाकारल्यामुळे पूर्ण गावाचं नशीब बदललं. कडक उन्हाळा, सूर्य आग ओकत होता आणि गजानन महाराज तहानलेले होते. समोर शेतात काम करणारा एक शेतकरी दिसला. महाराज म्हणाले, "बाबा रे, फार तहान लागलीये. थोडं पाणी देशील का?" पण शेतकऱ्याला राग आला. तो म्हणाला, "मी माझ्यासाठी पाणी आणलंय. तुझ्यासारख्या नागड्या माणसाला दान देऊन काय पुण्य?" महाराज फक्त हसले आणि समोर दिसणाऱ्या कोरड्या विहिरीकडे निघाले. शेतकरी ओरडला, "ती विहीर वर्षानुवर्ष कोरडी आहे." महाराज शांतपणे म्हणाले, "ठीक आहे, लोकांच्या भल्याचं काही काम करून बघतो." महाराजांनी प्रार्थना केली आणि क्षणात कोरड्या विहिरीतून पाणी उसळू लागलं. विहीर भरली, ओसंडून वाहू लागली. शेतकरी धावत आला, पाय धरून रडू लागला. "महाराज, मला माफ करा. मी आपल्याला ओळखलं नाही." महाराज हसून म्हणाले, "आता तुझ्या शेतात कधीच पाणी कमी पडणार नाही." हाच शेतकरी पुढे महाराजांचा थोर भक्त भास्करराव पाटील झाला. शिकवण एकच: दान समोरच्या माणसाचं रूप पाहून नाही, तर मन पाहून करायचं असतं. अशा अजून भक्तिकथा ऐकायच्या असतील तर लाईक आणि फॉलो नक्की करा.